नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। वाढत्या लोकसंख्येचे चटके आणि उपाय। धडगावच्या एकलव्य निवासी विद्यालयात विद्यार्थ्यांचा नवा वेध। रवींद्र वळवी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क धडगाव। नमस्कार प्रेक्षक हो, जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून स्थानिक एकलव्य आदर्श निवासी विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। वाढत्या लोकसंख्येच्या गंभीर परिणामांबद्दल समाजात जागृती निर्माण व्हावी या हेतूने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत शाळकरी मुलांनी लोकसंख्या वाढीच्या विविध पैलूंवर सखोल मते मांडत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सपना भारद्वाज होत्या, तर प्राचार्य विद्या जोशी, महेंद्र डोंगरे, नवनाथ ठाकरे व तेजस पटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती। महेंद्र डोंगरे यांनी प्रास्ताविकात 1950 पासून जगाची लोकसंख्या तिपटीने वाढल्याने नैसर्गिक संसाधनांवर प्रचंड ताण निर्माण झाल्याचे सांगितले। टंचाई, बेरोजगारी आणि प्रदूषण या समस्यांचे मूळ लोकसंख्या वाढीतच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। सपना भारद्वाज यांनी हम दो हमारे दो ही लहान कुटुंबाची संकल्पना प्रशासकीय व सामाजिक पातळीवर राबवण्याचे आवाहन केले। प्राचार्य विद्या जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत एकूण 16 विद्यार्थ्यांनी भाग घेतला। यात अनुश्री पावरा हिने शिक्षण व स्त्री सक्षमीकरण हेच लोकसंख्या नियंत्रणाचे साधन असल्याचे पटवून देत प्रथम क्रमांक पटकावला। भूमिका पावरा हिने शहरीकरण व स्थलांतर या विषयावर मांडलेल्या मतांमुळे तिला द्वितीय, तर अभिजित वळवी व तनिष्का वसावे यांना संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळाला। कांचन पावरा हिला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गावित यांनी केले, तर आदिती वसावे हिने आभार मानले। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।